Okay, so we have started the recording. Good morning, girls. I'm Mrs. Gayatri Pandare, and I'll be conducting today's session on government and governance. आपला जो विषय आहे की डेमोक्रेसी कोर्स जो तुम्हाला आता यावर्षी कंपल्सरी आहे, सो त्या संदर्भात आपण एक एक युनिट सगळेजण घेत आहोत. तर आजचा जो माझा विषय आहे की सरकार, शासन आणि सुशासन, ओके, या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. कदाचित एखाद्या मराठी शब्दामध्ये गडबड झाल्यास प्लीज मला समजून घ्या. ओके, सो today we'll have the dialogue, we'll have the communication, आणि आपण जी सरकार आणि सरकार वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती आणि ज्याला आपण असं अजून असं म्हणू शकतो की वेगळ्या वेगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. जसं की डेव्हलपमेंट असू शकतं, ओके, त्याच्यानंतर एखादा प्रॉब्लेम झाला असेल जनतेमध्ये, कोणाला प्रॉब्लेम असेल तर, कुठली अडचण असेल तर ती दूर करण्याचा प्रयत्न असो, किंवा ज्याला आपण दूरदृष्टी म्हणतो, अ लॉंग टर्म व्ह्यू, ओके, इन पर्टिक्युलरली इन अ रेफरन्स विथ प्रोग्रेशन, प्रगतीच्या दृष्टीने काही व्ह्यू असोत. जगामध्ये आपण काही कमिटीजचा भाग असतो, आपला देश काही कमिटीजचा भाग असतो. तर त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत, त्यांचे जे कायदे आहेत, ते आपण जे मान्य केलेले आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या देशामध्ये असू दे, ओके, या सगळ्याचा भाग म्हणून हे गव्हर्नमेंट काम करतं. सो बेसिकली व्हॉट इज गव्हर्नमेंट? सरकार म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं मुलींनो, सरकार म्हणजे काय काय असू शकतं तुमच्या दृष्टीने? व्हॉट इज गव्हर्नमेंट अकॉर्डिंग टू यू? बी फ्री, अनम्यूट युअर सेल्फ अँड प्लीज आन्सर. कारण आपण सरकार ह्या विषयावर बोलताना किंवा सरकारने काय करायला पाहिजे, कसा कारभार करायला पाहिजे, याच्या बाबतीत आपण बरेचसे जागरूकही असतो. आणि जेव्हा आपण त्याच्या संदर्भात बोलतो तर तेव्हा आपण खूप बोलतो. पण त्याआधी आपल्याला हे माहिती आहे का की व्हॉट इज गव्हर्नमेंट? सरकार म्हणजे काय? एनीबडी? एनीबडी गर्ल्स? मॅम, येस. सरकार मीन्स जे जनतेसाठी काम करतात असंच ना? ओके, करेक्ट, जे जनतेसाठी काम करतात. पण मग आपण सगळ्याच जे जनतेचे काम करतात अशा लोकांना आपण सरकार नाही म्हणत. काही काही स्वतःहून पण बघा अनेक ठिकाणी मदत करतात, काही सेवाभावी संस्था असतात, पण आपण त्यांना सरकार नाही म्हणत. का नाही म्हणत आपण सरकार? बिकॉज दे आर द गव्हर्नमेंट, किंवा सरकार जे आहे हे निवडून आलेलं असतं. ओके, इट इज इलेक्टेड येस. बाय द पीपल in that particular geopolitical area. Okay, the term is very large, geopolitical area. So थोडक्यात सांगायचं तर काय झालं की त्या त्या प्रभागामधनं, ओके, आपण जे जे भौगोलिक क्षेत्रफळ आखलेलं आहे त्या त्या प्रभागामधनं कोणाला निवडून देतो, ते पुढं कोणाला तरी निवडून देतात, आणि अशा पद्धतीने आपल्याकडे सरकार फॉर्म तयार होतं. ओके, ही पद्धत जी आहे प्रत्येक देशामध्ये आहे, ही वेगळी वेगळी आहे. ओके, देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट्स. ओके, पण बिफोर instead of going of types of government, I would like to tell you why there is necessity of government. गरज का निर्माण झाली की शासन तयार करण्याची किंवा सरकार तयार करण्याची गरज का निर्माण झाली? ओके, आपण मानवाची उत्क्रांती बघत गेलो तर ह्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जो बुद्धिजीवी प्राणी आहे, ज्याला आपण मानव असं म्हणतो, आपण बऱ्याचदा बोलताना नेचर अँड ह्युमन बिईंग्स
निसर्ग आणि माणूस असं आपण कन्सिडर करून बोलतो किंवा बोललं जातं. पण तुम्ही लक्षात घेतलं तर वी आर ऑल्सो अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट, वी आर पार्ट ऑफ नेचर. आपण ह्या निसर्गाचाच भाग आहोत. आणि ह्या उत्क्रांतीमध्ये काही चुका अशा घडल्या आहेत मानव जातीकडनं की ज्याचा पूर्ण जगावर परिणाम होऊ शकतो. ओके, सो ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चुका आहेत. ओके, ज्याच्यामध्ये वॉर असू शकतं, विविध, ज्याला आपण म्हणू शकतो की त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांना डॉमिनेट करणं, त्यांचा आवाज दाबणं असं असू शकतो, येस. किंवा आपल्यातल्याच काही प्रजातीतल्या लोकांना त्रास देणं असू काय अनेक, किंवा त्यांच्यापर्यंत काही पोचू न देणं. ओके, जो एखादा ग्रुप जर डॉमिनेटिंग आहे तर त्यांचा डॉमिनन्स ठेवणं. ओके, ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी होऊ लागल्या. आणि त्याच्यानंतर जर जगात शांतता नांदवायची असेल, आपल्या प्रभागामध्ये जर काही शांतता नांदवायची असेल, त्यांची प्रगती होणं गरजेचं असेल, ओके, then it is must that there should be some body who will responsible and having authority to take the decision, particularly in geopolitical area. ओके, सो त्या प्रभागामध्ये त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. ओके, आज जर तुमच्या भागामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेज सिस्टीमचा प्रॉब्लेम असेल, ओके, तर तुम्ही घरातल्या बाबांना विचारता का की हे नीट का नाहीये? किंवा ड्रेनेज सिस्टीमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शेजारच्या काकांना किंवा सोसायटीच्या सेक्रेटरीला जाऊन विचारता का? ओके, आधी सेक्रेटरीला विचारता, मग त्याच्यानंतर सेक्रेटरी पुढं त्या नगरसेवकांकडे जातात. ओके, मग पुढं त्याची जेवढी डेप्थ असेल त्या प्रॉब्लेमची, ऑन द बेसिस ऑफ दॅट द डिसिजन इज टेकन हाऊ मेनी पीपल विल इन्व्हॉल्व इन दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. ओके, सो नगरसेवक किंवा सोसायटीचे मॅनेजर, दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर टेकिंग द डिसिजन इन दॅट पर्टिक्युलर एरिया. त्या एरियामधल्या पर्टिक्युलर एखादे डिसिजन घेण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर ते तिथली लोक, दॅट गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल. ओके, नाउ I'll give you to understand the concept of government. ओके, गव्हर्नमेंट म्हणजे आपण जेव्हा आता म्हणतो किंवा लहानपणापासून जे ऐकतो, तर आपला असा समज असतो की गव्हर्नमेंट हा जो कॉन्टेक्स्ट आहे, हा कॉन्टेक्स्ट फक्त एका मोठ्या विषयाशी रिलेटेड आहे आणि मग त्याच्यामध्ये जगातले सगळे देश वगैरे वगैरे हे सगळं आहे. ओके, पण आपण छोट्या छोट्या बेसिस पासून घेतलं बघा. ओके, इन मोस्ट ऑफ द इंडियन फॅमिलीज फॉलोज द पेट्रियार्की. आपल्याकडे बऱ्यापैकी कुटुंबांमध्ये पितृसत्ताक पद्धतीचा अवलंब केला जातो. सो जेव्हा जॉईंट फॅमिली असते किंवा एकत्र कुटुंब असतं, तेव्हा त्या घरातले जे वडीलधारे माणसं असतात, ओके, आय वोंट डिस्क्रिमिनेट ॲज अ मेल अँड फिमेल, ओके, बट वडीलधारी जिला आपण वयाने मोठी, अनुभवाने संपन्न अशी माणसं असतात, ती त्या घराचे डिसिजन घेतात. ओके, they are responsible for the decision in that particular family, so they are the government of that particular family. ओके, तुम्ही बघितलं तर आपल्या देश हा अनेक ज्याला आपण विविधतेत एकता म्हणतो, अशा बऱ्याच समुदायांनी संपन्न आहे. ओके, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे किंवा घटक आहेत, तर हे आदिवासी आणि ज्या भटक्या विमुक्त जमाती आहेत, ह्यांचा आपल्या देशाच्या संपन्नतेमध्ये खूप मोठा भाग आहे मुलींना. ओके, आपल्याला असं वाटतं कसं काय असेल किंवा काय असेल, याचं मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगू इच्छिते. ओके, काही वर्षापूर्वी ओरिसामध्ये दुष्काळ पडला होता. आणि हा जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ओरिसामध्ये मुख्य पीक जे आहे ते भात आहे. राईस इज अ मेन क्रॉप ओव्हर देअर. ॲज यू नो, देअर इज अ ड्रॉट कंडिशन. दुष्काळ असल्यामुळं, कोरडा दुष्काळ असल्यामुळं, इट वॉज डिफिकल्ट टू टेक द क्रॉप दॅट टाइम. ओके, मग सगळं डॉक्युमेंटेशन चेक केल्यावर असं लक्षात आलं आपल्या लोकांच्या की वी हॅव द रेसेस ऑफ दोज राईस व्हरायटीज. आपल्याकडे तांदूळाच्या अशा प्रजाती आहेत ज्या कमीत कमी पाण्यात सुद्धा वाढू शकतात.
ओके, मग ह्याचा सगळ्यांनी शोध सुरू केल्यावर असं त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपल्याकडं त्या प्रजाती आपण हायब्रिड जेव्हा आपण वापरायला सुरुवात केली तेव्हा काही त्या प्रजातींचं मेंटेनन्स आपल्याकडनं झालं नाही, कारण काहीही असू देत. ओके, पण झाला नाही एवढं नक्की. आणि जेव्हा या संदर्भातली पत्र वेगळ्या वेगळ्या देशांना पाठवली गेली तेव्हा आपल्याला युरोपनं ब्रिटिश लोकांकडनं रिप्लाय आला की ह्या आमच्याकडं बिया आहेत ज्या तुम्हाला ड्रॉट व्हरायटीज आहेत ज्या तुम्ही वाढवू शकता. ओके, सो आपण त्या बिया विकत घेऊन त्यावर्षी खूप मोठ्या पद्धतीचं पीक तांदूळाचं काढलं. आता मी तुम्हाला सांगते की ह्या ज्या जमाती आहेत ज्यांच्याकडे आपण म्हणू आपलं परंपरागत ज्ञान, ट्रेडिशनल नॉलेज, दे हॅव प्लेंटी ऑफ ट्रेडिशनल नॉलेज. Okay, and just the thing is we are unable to document that, so we need to go everywhere and there. Okay, now government is doing that job. They are documenting their minor details, which is a heritage of the culture of India. भारताच्या कल्चरचं, परंपरेचं जे हेरिटेज आहे हे आता आपण एका त्या प्रोग्राम मध्ये, सो इट इज अ गुड डिसिजन बाय गव्हर्नमेंट. ओके, नाउ अनदर थिंग आय वुड लाईक टू टेल यू की जे आपण साधारण लग्न पद्धती पाहतो, ओके, बऱ्याचशा आदिवासी किंवा या भटक्या विमुक्त जमाती मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अवलंबल्या जातात. ओके, वन ऑफ देम इज व्हेरी पॉप्युलर दॅट यू मस्ट बी नोईंग की जे एका जमातीमध्ये होळीच्या दिवशी लग्न होतं. ओके, आणि मग बऱ्याच काय म्हणू शकतो आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये जे ट्रेडिशनल लग्नाची पद्धत आहे त्याच्यापेक्षा थोडं त्यांचं वेगळं लग्न असतं की रंग जे एकमेकांवर फेकतात अँड देन इट इज कन्सिडर्ड ॲज हजबंड अँड वाईफ. नाव इट इज the decision taken by that particular group of people. मग हे कोणी ठरवलं? त्यांचे जे आधीचे पूर्वज होते. ओके, their ancestor have decided that and they are following that. Okay, now the elected members of त्यांनी त्यांच्यातच ठरवलेलं असतं की कोण मुख्य असेल त्या समूहाचा आणि त्याचं कोण ऐकेल. ओके, सो हे जे आहे दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ गव्हर्नमेंट. ओके, सो जिथं एक काही जणांचा ग्रुप आहे, ओके, अ बॉडी विच विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द अथॉरिटी अँड डिसिजन टेकिंग. ओके, इवन दे हॅव some rules. Okay, so they will coin the law and they'll also implement the various laws which are in welfare of that particular community. त्या प्रत्येक कम्युनिटीच्या भल्यासाठी जे काय लॉज आहेत ते सुद्धा ते कॉइन करतील. आणि याच पद्धतीचं काम, ओके, जी देशाचं गव्हर्नमेंट आहे, देशाचं सरकार आहे, ओके, द गव्हर्नमेंट ऑफ नेशन विल डू द सेम. They have authority to coin and implement the law. Okay, and it will provide the governance. Now governance is what? Okay, कारभार म्हणजे काय मुलींनो? ओके, मी पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की कोणाला काही याच्यामध्ये अडचण आहे का? हे कळालं का तुम्हाला इथपर्यंत? तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला का? येस मॅम. What about other girls? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. So we are okay to move forward. Okay. So आता तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटने काय करायचंय. द ग्रुप ऑफ पीपल दे विल कम टुगेदर, दे हॅव व्हेरियस अथॉरिटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज. मग असं कुणी पण उठून म्हणेल की आमचा ग्रुप आहे, विल डू द गव्हर्नमेंट, आम्ही सांगतो ते इथनं ऐकायचं. ओके, नो, इट्स नॉट लाईक दॅट. There is some process, and on that process the types of government are decided. Okay, so आपलं जे आहे that is democratic government. ओके, अजून असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गव्हर्नमेंट आहेत. तुम्हाला माहिती आहेत का कुठले कुठले आहेत मुलींनो?
मॅम स्टेट गव्हर्नमेंट. आपल्याला त्याच्या हा मॅम सोशल अँड बरोबर, स्टेट कम्युनिस्ट. गव्हर्नमेंट, करेक्ट, सोशल आणि अँड मॅम कम्युनिस्ट लोकल, गव्हर्नमेंट. मॅम लोकल गव्हर्नमेंट काय या असतं? लोकल गव्हर्नमेंट म्हणजे काय की तिथल्या लोकांनी, जसं की ग्रामपंचायत आहे, ओके, इट इज अ एक्झाम्पल ऑफ लोकल गव्हर्नमेंट. ओके, जर आपण ग्लोबली बोललो, ओके, ग्लोबली म्हणजे काय, जगामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे गव्हर्नमेंट आहे? द डेमोक्रेसी, ओके, द गव्हर्नमेंट दॅट अलाउज द पीपल टू चूज लिडरशिप. ओके, आपल्याला कोण प्राईम मिनिस्टर बनणार, ओके, याची किंवा आपल्या प्रभागामध्ये कोण निवडून येणार, ओके, हे आपल्याला सिलेक्ट करण्याची मुभा आहे. ओके, असं आहे का की वर्षानुवर्ष एकच, म्हणजे 1947 पासून एकच प्राईम मिनिस्टर आहेत आपल्याकडं, असं नाहीये. ओके, दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होतात, त्यातनं काही मेंबर सिलेक्ट केले जातात पुढे. ओके, सो ही आपल्याकडे प्रोसेस आहे. पण इफ यू से अबाउट द what we can say a direct democracy, okay, so Denmark is a good example of direct democracy. Then communism, okay, now here the single party that is often authoritarian of the particular rule. ओके, म्हणजे काय, एकच पार्टी असते आणि तीच सगळं ठरवते काय करायचं ते. ओके, त्याला कुणी विरोध करा किंवा काही करा, आपल्याकडे एखाद्या गोष्टीला विरोध झाला तर तो ऐकला जाऊ शकतो. ओके, असेही काही देश आहेत की जिथं गव्हर्नमेंट डिसिजन घेतात अँड पीपल हॅज टू फॉलो दॅट. ओके, वेदर इट इज अ गुड ऑर बॅड, दॅट इज अ पॉइंट ऑफ डिबेट. ओके, आणि त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण असं असं कुठल्या देशांमध्ये आहे? ओके, सो रिपब्लिक ऑफ चायना, क्युबा, व्हिएतनाम, ओके, हे त्याची उदाहरणं आहेत. ओके, नंतर सोशलिझम. ओके, सोशलिझम म्हणजे काय की इन्स्टेड ऑफ कॉम्पिटिशन दे एनकरेज द कोऑपरेशन. ओके, एकमेकांमध्ये स्पर्धा लावण्यापेक्षा एकमेकांना सहयोग करून, एकमेकांना मदत करून पुढे जाण्यासाठी ही जी गव्हर्नमेंट आहेत ही फॅसिलिटेट होतात. ओके, सो फिनलँड, आइसलंड, नॉर्वे, स्वीडन, ओके, हे देश जे आहेत हे यांचं गव्हर्नमेंट या पद्धतीचं आहे. ओके, नाउ देर इज मोनार्की. ओके, मोनार्की म्हणजे काय माहितीये मुलींनो तुम्हाला? येस मॅम. Yes, can you tell me what is that? What is monarchy? कोणी सांगू मॅम शकेल? Yes? ma'am, a particular country which is ruling by or being ruled by the king or the queen, ma'am. Yes, king or queen, and Ma'am, yes, there. ma'am. It passes down the family lineage. येस येस, तुम्ही आता तो Yes, डायलॉग ma'am. ऐकला असेल की राजा का बेटा ही राजा बनेगा. ओके, इट्स अ मोनार्की. ओके, Yeah, yeah. बट डेमोक्रेसी डजंट अलाउ दैट. ओके, जो काबिल है वही राजा बनेगा, right? It's a democracy. Okay, who is the deserving one? It's not kind of raja, what we can say. We will form the government. Okay, so that is the thing. Now most of the countries now have demolished the monarchy. Okay, but there are some nations, okay, which follows the monarchy, and the example is, the Queen Elizabeth's role in monarchy is largely symbolic. Okay, and they monarch in other countries also. ओके, दुसऱ्या कंट्रीज मध्ये सुद्धा त्यांचा अजूनही व्हॉट वी कॅन से होल्ड आहे. ओके, सो दॅट इज देअर, अँड there are some various also. Okay, so I think that is sufficient. So you have understood the basic some types of government, or how these people कोण decide करतं की कोण राज्य करणार. Okay, okay, so that is the thing. Okay, now we'll move to the governance. Now governance is how the government works.
कुठलाही सरकार कसं काम करतं ह्याला आपण कारभार असं म्हणतो. ओके, मग हा जो कारभार आहे दॅट इज इन अ पॉझिटिव्ह वे ऑर अ निगेटिव्ह वे. ओके, आता तुम्ही म्हणाल की असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं काय ठरवणार आणि कोण ठरवणार? ओके, याच्यासाठी बरेच ऍस्पेक्ट आहेत. आपली जर लोकसंख्या बघितली तर लोकसंख्येमध्ये प्रत्येकाचं जर आपण ओपिनियन घ्यायला गेलो तर इट इज समथिंग different. Is this image is clear to you girls? ही इमेज तुम्हाला क्लिअर दिसतेय का मुलींनो? Yes, ma'am. हो. आर यू एबल टू रीड द कॉन्टेंट? I think I think still it is blur to you, right? No, ma'am, दिसतीये. दिसतेय? Okay, just a minute then. हो दिसतीये. What is government? Yes. Okay, so आपण जे म्हणत होतो की हे जे गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर आहे, ओके, सो ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं. ओके, आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये देर इज अ ग्रेट ब्रांच कॉल्ड ॲज एक्झिक्युटिव्ह ब्रांच, then legislature and judiciary. These three will combine together to form a government and governance. Okay, so legislature म्हणजे काय? म्हणजे विधेयक. ओके, देन एक्झिक्युटिव्ह ब्रांच. आता एक्झिक्युटिव्ह ब्रांच मध्ये कोण कोण येतं मुलींनो? तर प्रेसिडेंट, देन काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मेंबर्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड द प्राईम मिनिस्टर. ओके, हे जे आहेत हे सगळे मेंबर मिळून जे काम करतात दॅट इज कॉल्ड ॲज एक्झिक्युटिव्ह ब्रांच. ओके, एक्झिक्युटिव्ह ब्रांच मध्ये कोण कोण येतं सांगा बरं मला परत. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, मेंबर्स ऑफ काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड PA प्राईम मिनिस्टर, ज्याला आपण पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री. ओके, ह्या तिघांची मिळून एक्झिक्युटिव्ह एक ब्रांच होते. दुसरी जी ब्रांच आहे दॅट इज लेजिस्लेचर, म्हणजे वेगळी वेगळी जी विधेयकं तयार होतात, जे लॉज तयार होतात, जे अमेंडमेंट्स तयार होतात, ओके, ते. आणि ज्युडिशरी. ज्युडिशरी म्हणजे काय? द इश्यूज सॉल्विंग द सिस्टीम विच विल सॉल्व द इश्यूज रिगार्डिंग लेजिस्लेचर. आता ही जी वेगळी वेगळी विधेयकं आहेत त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील, काही त्रुटी असतील, ओके, ह्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा ज्युडिशरीद्वारे केला जातो. ओके, सो दीज थ्री विल इंटरॅक्ट टुगेदर फाईनली अँड इज कॉल्ड ॲज गव्हर्नन्स. ओके, आणि मग ते शासन कार्यरत होतं. ओके, ते जे गव्हर्नमेंट आहे इट स्टार्ट्स वर्किंग. ओके, आता कुठल्याही देर आर टाइप्स ऑफ गव्हर्नन्स गर्ल्स, लाईक नॅशनल, लोकल अँड स्टेट वाईज एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे आता आपल्या घरात जर लाईट गेली तर आपण डायरेक्ट PMO ऑफिसला जातो का? प्रधानमंत्रींकडे जातो का? नाही, देर आर स्टेजेस. ओके, अँड दोज वी नीड टू फॉलो. ओके, आणि ह्या स्टेजेस होताना गव्हर्नमेंट ज्या ज्या वेगळ्या ऍक्शन्स किंवा रिस्पॉन्स देतं लोकांना दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गव्हर्नन्स. जसं की लाईट गेली, ओके, लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर द वॉटर कट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय बघता की लाईट गेली असेल तर घरातला फ्यूज वर्क होतोय का? ओके, तुम्ही चेक करता की आपल्याच घरात गेलीये का सगळ्या शेजारच्या घरात वगैरे पण गेलीये? ओके, मग तुमच्या लक्षात येतं की नाही सगळीकडेच लाईट गेलेली आहे, किंवा तुमच्या असं लक्षात आलं की अरे तुमच्या इथंच गेलेली आहे, बाकी सगळ्या बिल्डिंग मध्ये सगळ्या लोकांकडे लाईट आहे. मग तुम्ही काय करता? मग तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना जाऊन सांगता का की माझ्या घरातली लाईट गेली, आणून द्या म्हणून? ओके,
मग एक टोल फ्री नंबर असतो. ओके, तिथं तुम्ही कम्युनिकेट करता, तिथनं तुम्हाला रिस्पॉन्स येतो, तुमची कंप्लेंट तुम्हाला मेसेज करून पाठवावी लागते. ओके, ती मेसेज केल्यावर तुमच्या असं लक्षात येतं, तुम्ही खाली उतरल्यावर बघता तर तुमच्या असं लक्षात येतं की मीटरची जे कनेक्शन आहे ती वायर कट केलेली आहे. ओके, मग जर मीटरची वायर केव्हा कट करतात, मग तुमच्या लक्षात येतं की 3 महिने बिल जर भरलं नसेल तर मीटरची वायर कट करता, पण तुम्ही तर बिल भरलेलं आहे, मग असं का झालं? ओके, मग तुम्ही तुमची जी भरलेली बिल आहेत ऑनलाईन भरले असतील तर ऑनलाईन PDF, आणि जर तिथं जाऊन भरलेलं असेल तर त्याच्या ज्या तुम्हाला पावत्या मिळतात त्या ह्या तुम्ही गोळा करता. ओके, त्या ऑफिसमध्ये जाता, तिथं सांगता की आम्ही 3 महिन्याचं बिल भरलेलं आहे तरी पण असा असा प्रॉब्लेम झाला आहे. त्यांच्या सिस्टीम मध्ये ते क्रॉस चेक करतात. सपोज त्यांच्या सिस्टीम मध्ये त्यांना प्रॉब्लेम लक्षात आला तर तुम्हाला म्हणतात ठीक आहे, 1 तासाभरात माणूस येऊन ते करून देईल. ओके, तासाभरात माणूस तुमच्या घरी येतो आणि ते काम होऊन जातं. ओके, सो दिस इज अ लोकल लेवल गव्हर्नन्स. ओके, हा जो आहे हा लोकल लेवलचा गव्हर्नन्स आहे. आता जेव्हा डेव्हलपमेंट होते तेव्हा त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ब्रांच, लेजिस्लेचर, ज्युडिशरी म्हणजेच विधेयक, त्याच्यानंतर ही जे प्राईम मिनिस्टर, काउन्सिल मेंबर्स, प्रेसिडेंट हे सगळे इन्व्हॉल्व होतात, आणि प्रायव्हेट सेक्टर. ओके, दिस ऑल्सो प्लेज नाउ डे व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ॲज यू नो द CSR. ओके, CSR थ्रू बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, सुशोभीकरण करणं असू दे, किंवा एखाद्या शाळेला किंवा कॉलेजला हॉस्टेलची बांधणी करून देणं असू दे, किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या ज्या गरजा आहेत एखाद्या प्रभागातल्या त्या भागवणं असू देत. ओके, सो ह्याच्यासाठी प्रायव्हेट सेक्टर सुद्धा डोनेट करतो. प्रायव्हेट सेक्टर इज प्रायव्हेट कंपनीज. ओके, तुम्हाला एक्झाम्पल माहितीये का मुलींनो प्रायव्हेट कंपनीजचं, की ज्याच्यावर those are not government companies, those are not the employees are not paid by government. तिथले जे काम करणारी लोक असतात त्याला पेमेंट कोण करतं? त्या कंपनीचे मालक आणि CEO, Owner. ओनर हे जे असतात हे पेमेंट करतात. ओके, मग त्याला आपण प्रायव्हेट सेक्टर म्हणतो. ओके, त्याच्यामध्येही बरेच भाग आहेत की तो एकटाच मालक नसतो, ते शेअर होल्डर्स वगैरे असतात. ओके, पण आपण त्याच्यात न जाता आपण ठरवूया, तुम्ही मला असं एखादं उदाहरण सांगू शकता का की प्रायव्हेट सेक्टरची एखादी कंपनी तुम्हाला माहिती आहे का? मॅम, रिलायन्स इंडस्ट्री. करेक्ट, व्हेरी नाईस. अजून? मॅम, Wipro. रिलायन्स. Rutika, you are saying something but you are not audible. मॅम, Wipro. टाटा बिर्ला. Yes, correct. अजून? एवढाच आहेत? Infosys, then Persistent. Wipro. Yes. So there are various companies, from their profit they give some margin. Of course, in the return they get some tax benefit also. Okay, so it's a mutual way, right? So these all will come together and will try to have a good governance. Okay, so that the governance will develop the particular area. एखाद्या भागाची जी प्रगती होणं आहे हे येतं त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो भाग आहे, इट विल हेल्प टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ सोसायटी. तो त्या प्रभागातल्या जे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्या एरियातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी जी प्रोसेस आहे, ओके, जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला गव्हर्नन्स असं म्हणतात, त्या प्रक्रियेला कारभार असं म्हणतात. ओके, सो द प्रोसेस ऑफ development and helping to solve the problems of a society is called as governance. एखाद्या प्रभागातले ची प्रगती करणे आणि तिथे जे काही अडीअडचणी आहेत त्या निपटून त्या प्रभागाची मदत करणे, ओके, त्या सोसायटीची मदत करणे, ह्याला आपण कारभार असं म्हणतो. ओके, सो द प्रोसेस इज कॉल्ड ॲज गव्हर्नन्स. प्रक्रियेला आपण गव्हर्नमेंटमध्ये काय होतं, गव्हर्नमेंटमध्ये माणसं होती, ती माणसं
एखादा निर्णय घेत होती, देअर वॉज अ ग्रुप ऑफ पीपल हू हॅव रिस्पॉन्सिबिलिटी अँड अथॉरिटी. ओके, आणि ते कसं इम्प्लिमेंट करतात, ते काम कसं करतात, ह्या प्रक्रियेला, दॅट प्रोसेस इज एंटायरली कॉल्ड ॲज गव्हर्नन्स. आले लक्षात तुम्हाला मुलींनो गव्हर्नन्स म्हणजे काय? येस मॅम. नक्की? ओके, now we'll see. Okay, there could not be a sorry, my bad. Okay, there could be better governance than the previous day, but there cannot be best. माझं हे जे वाक्य आहे, रिपीट दॅट. ओके, सगळ्यांनी नीट ऐका आणि यातनं तुम्हाला काय कळतंय हे मला सांगा बरं का. देर कुड बी बेटर गव्हर्नमेंट than previous day, there cannot be the best. कुणी सांगू शकेल? Ma'am, it means that amendments can be made daily so that we can have better policies tomorrow. Okay, sorry. Okay, again I'll repeat there could not be better governance than previous day. There cannot be the best. There could be a better governance than previous day. Governance is what, girls? Governance. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. गव्हर्नन्स म्हणजे काय? प्रक्रिया. हा, येस. म्हणजे हे बघा, आता जे सर आपण असं आत्ताचं कुठलंही उदाहरण नको घ्यायला. हा, चला असं घेऊयात की 1980 साली एखादा रस्ता एखाद्या सरकारने बांधला. ओके, आता सरकार म्हणजे कोण? की हा मार्ग जो रस्ता आहे तो बांधायचा ज्यांनी ठरवलं, त्याच्यासाठी त्या कंत्राटदाराला कंत्राट दिलं, कॉन्ट्रॅक्ट दिलं. ओके, मग तो रस्ता बांधला गेला, हे बघितलं वगैरे. हे जे सगळं कोणी ठरवलं? हे माणसांनी ठरवलं. ही माणसं म्हणजे कोण आहेत? शासन आहेत. ही माणसं म्हणजे कोण आहे? गव्हर्नमेंट आहेत. ओके, आणि ही जी रस्ता बांधण्याची जी प्रक्रिया आहे तिथं बघणं, मग त्या भागामध्ये रस्ता बांधण्यासाठी जाहिरात देणं, मग ऍप्लिकेशन मागवून घेणं. मग खूप लोकांचे ऍप्लिकेशन आले की एकाला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देणं, मग रस्ता नीट. ओके, मग रस्ता बांधला जातोय की नाही हे बघणं, तो चांगल्या क्वालिटीचा बांधला जातोय की नाही हे बघणं. ओके, आणि तो रस्ता तयार होऊन लोकांच्या वापरात येणं. आता ही जी सगळी प्रक्रिया आहे की नाही, this entire process is called as governance. Okay, so governance म्हणजे काय? प्रोसेस. गव्हर्नन्स, सीई. ओके, कारभार. गव्हर्नन्स म्हणजे काय? कारभार. ही जी प्रक्रिया आहे त्याला काय? सो दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात आला का मुलींनो आता? येस मॅम. हो मॅम. बाकीच्या मुलींना आला का लक्षात मुलींनो? ओके, आता लक्ष द्या. हा, देअर कुड बी बेटर गव्हर्नन्स दॅन प्रिव्हियस डे. ओके, ही जी कुठलीही प्रक्रिया आहे, ओके, रस्ता बांधण्याची असो, धरणं बांधण्याची असो, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या डेव्हलपमेंटल प्रोसेसेस असो. ओके, देशामधल्या लोकांच्या हेल्थशी रिलेटेड असू दे. ओके, हे जे सगळे डिसिजन घेतले जातात, ओके, हे डिसिजन घेऊन इम्प्लिमेंटेशन होईपर्यंत जी प्रोसेस आहे त्याला आपण गव्हर्नन्स म्हणतो. ओके, ऑफकोर्स का एखादा डिसिजन आधीच्या काळात सरकारने एखादा घेतला आहे, त्याच्यापेक्षा जास्त चांगला डिसिजन आता आज घेता येऊ शकतो आपल्याला, हो की नाही? जसं की बघा, आता ही करोनाची सिच्युएशन कोणीच एक्सपेक्ट केलेली नव्हती. सो मेट्रो तयार होणं 2021 किंवा 22 पर्यंत. ओके, हा गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला होता. ओके, सो आणि आधी पूर्वी पुण्यातली लोक जी होती ती सगळी बसनेच ट्रॅव्हल करत होती. आपल्याकडे एफिशियंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम थोडीशी
लॅकिंग होती त्यावेळेला पुण्यामध्ये. ओके, सो दॅट वॉज गुड डिसिजन. ओके, नाही हा चांगला निर्णय होता. ओके, पण काय झालं, मध्येच करोनाची सिच्युएशन आली, ते काम ठप्प झालं, ते रद्द झालं. ओके, सो रिझन कुड बी एनिथिंग. ओके, ते कामाची जी प्रक्रिया होती ती मंदावली. ओके, सो तो जो निर्णय आपल्याला बेस्ट वाटला होता तो तसा होऊ शकला नाही. का? या मधल्या अडचणींमुळे. ओके, सो ही जी प्रक्रिया आहे ना, की ही एखाद्या डेव्हलपमेंटची किंवा एखादा जो प्रॉब्लेम झालाय तो सॉल्व्ह करण्याची, ओके, इट इज कॉन्स्टंटली इव्हॉल्व्हिंग. ओके, आधीच्या चुकांमधनं पुढची लोक शिकतात आणि त्यांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने जे योग्य निर्णय असेल हे निर्णय ते घेऊन ती प्रक्रिया अजून सुधारित करण्याचा प्रयत्न करतात. ओके, आता ह्याचं चांगलं एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, तर हे आता जी मी उदाहरणं बोलले ती खूप काय म्हणूयात आपण प्रभागीय लेवलची होती किंवा छोट्या छोट्या भागावरची होती. पण जेव्हा पूर्ण देशासाठी पण काही निर्णय घेतले जातात आणि ते चांगले असतात, ओके, देन इट कुड बी कॉल्ड ॲज गुड गव्हर्नन्स. ओके, आता हा जो गुड गव्हर्नन्स क्रायटेरिया आहे, तर त्याला कधी म्हणायचं आपण की इट इज गुड गव्हर्नन्स स्पेसिफिकली, जेव्हा त्याच्यामध्ये सोशल जस्टिस असेल, ओके, सर्वांना न्याय मिळेल, ओके, देर विल बी रूल ऑफ लॉ. ओके, म्हणजे तिथं जे लॉज तयार केले गेलेले आहेत ते फॉलो होत असतील, असं नाही असं कुठेही होत नसेल की काही लॉज जे आहेत ते काही जणांनाच ऍप्लिकेबल आहेत आणि काहींना नाही. सो देर शुड बी अ रूल ऑफ द लॉ, अकाउंटेबिलिटी, देर शुड बी ट्रान्सपरन्सी. ओके, and if these are going smoothly then we called it as good governance. Okay, ज्याच्यामध्ये पारदर्शकता असेल, ज्याच्यामध्ये न्याय असेल, ज्याच्यामध्ये जे वेगळे वेगळे विधेयक आहेत किंवा कायदे आहेत, कायदे कानून सुव्यवस्था असेल. ओके, हे जेव्हा सगळं एकत्र चांगल्या पद्धतीने एखादी प्रक्रिया घडवून आणतं, एखादी क्रिया घडवून आणतं, तेव्हा आपण त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतो. ओके, आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कुठलं उदाहरण देऊ शकाल मला? आपल्या गव्हर्नमेंटनी घेतलेले काही असे माहिती आहेत का तुम्हाला डिसिजन्स? मॅम, शिवभोजना थाळी चालू केली होती, ती अजून पण लॉकडाऊन मध्ये सुरू आहे आणि चांगली म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटतो तिला. करेक्ट. ओके, पण शिवभोजन थाळी हे फक्त त्या पक्षाशी आय थिंक रिलेटेड होतं, ज्याला फंडिंग गव्हर्नमेंट देतच होतं. आय सॉरी इफ आय मे बी रॉंग. ओके, पण मी हे देशभराबद्दल बोलते बाळा, देशभराबद्दल. हा ज्योती? सिरम इन्स्टिट्यूटच्या वतीने ते प्रोग्राम केला होता तो. ओके ओके, जरा अजून विचार करा बरं थोडासा. मॅम, हम्म, नोटाबंदी. नोटाबंदी. ओके, नोटाबंदी इट इज अ टॉपिक ऑफ डिबेट, लेट्स से, कारण त्याला आपण गव्हर्नन्स असं आणि मला नाही मॅम, वाटत म्हणू शकू. हा, येस ऋतिका? स्वच्छता योजना ती चालू केली करेक्ट करेक्ट. तेव्हापासून स्वच्छ सगळं भारत अभियान इज. स्वच्छ भारत अभियान. ओके, आता ह्या अभियानामध्ये सो दॅट वॉज द इनिशियल लेवल ऑफ टुवर्ड्स द क्लीनलीनेस. तेव्हा आपल्याला असं माहिती होतं का की काही वर्षांनी कोरोना येणार आहे? ओके, स्वच्छ भारत अभियान मध्ये तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना सांगत होते की वॉश युअर हँड्स प्रॉपरली, मेंटेन द क्लीनलीनेस, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट? सो these things were this was the decision taken by government very properly. एकच मिनिट मुलींना.
ओके, आय एम बॅक गर्ल्स. ओके, सो स्वच्छ भारत अभियान इज व्हेरी गुड एक्झाम्पल. अजून कोणी एखाद्या चांगली योजना सांगू शकेल मला? मॅम देशभरात वॅक्सिनची पण योजना चालवली ना जागोजागी. अच्छा, ते आत्ताच झालं मुलींनो. आधीपासनच पण सांगा ना, कारण की काही ज्या ऐका, काही ज्या प्रक्रिया आहेत ना त्याचा लाईफ लॉंग डेव्हलपमेंटवर इफेक्ट आहे. ओके, आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल मॅम की विमेन्सला बायकांना मतदानाचा अधिकार कधी दिला गेला माहितीये? हं? गर्ल्स नाही. नाही माहिती? नो मॅम. ओके, आय थिंक 1900, मी आय विल क्रॉस चेक दॅट इयर. 1927, ma'am. Is it so? Is it 1927? Yes, ma'am. नो मॅम. No, it not be possible. मॅडम आपलं म्हणजे मॅम भारत 1950. हा, 1949 येस. 50 ला दिलंय ना. ओके, त्याच दरम्यान कधीतरी आहे. सॉरी, माय बॅड, आय एम नॉट एबल टू रिमेंबर द एक्झॅक्ट इयर. ओके, पण त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जे डिस्क्रिमिनेशन आहे मेल आणि फिमेल मधलं, ओके, ते थांबण्यास ही सगळ्यात मोठी स्टेप होती की स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. ओके, आणि नक्कीच आज तुमचं जे मत आहे ते, किंवा जे तुमचे आजी आई यांनी जे मतदान केलेलं आहे त्यांनी आपल्या देशामध्ये जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यात नक्कीच फरक पडलेला आहे. बिकॉज सिंगल वोट ऑल्सो काउंट्स. ओके, देन आर्टिकल 15, इक्वल राईट ऑफ सर्व्हायव्हल. ओके, इट इज म्हणजे सगळ्यांना जगण्याचा योग्य अधिकार आहे. ओके, दॅट इज आर्टिकल 15. देन मनरेगा. ओके, मनरेगा मीन्स व्हॉट? महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ओके, आता हा जो असा आहे की त्या गावातल्या इंडियन लेबरला, ओके, राईट टू वर्क ह्या अंडर पेमेंट मिळतं काम केल्यानंतर. ओके, आता ह्याचा उपयोग आत्ता कसा काय झाला? जेव्हा हा लॉकडाऊन झाला, ओके, या लॉकडाऊन मध्ये जेव्हा ही सगळी मंडळी लेबर जेव्हा वेगवेगळ्या आपल्या आपल्या गावी गेले तेव्हा त्या योजनेअंतर्गत बऱ्याच लेबर्सला त्यांचे पैसे मिळाले काम करून. ओके, सो तुम्हाला आता तर माहिती की हाऊ फिनान्शियल और इकॉनॉमिकल सिच्युएशन्स आर गोइंग, राईट? सो that is there. Yes, somebody is saying Article 370. Can you elaborate that? सांगू शकाल तुम्ही? मुलींनो, सांगू शकाल? ओके. देन अजून एक खूप चांगली गोष्ट आहे जी इंडियन गव्हर्नमेंटने केलेली आहे. आता कोणाच्या सरकारने केली आहे वगैरे वगैरे ह्याच्यात आपल्याला पडायचं नाही. आपल्याला काय बघायचंय की जनहितासाठी कुठल्या योजनांनी काम केलं. बिलो पॉवर्टी लाईन जे रेशन मिळतं, ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. देन the very important point, the vaccination, polio vaccination, right? It worked really nicely. So we are able to eradicate the polio from the nation. Okay, का? कारण त्याच्यासाठी कॉन्स्टंटली काम केलं गेलं. त्या प्रोसेससाठी अविरत जनजागृती केली गेली. ओके, देशातल्या प्रत्येक भागापर्यंत, ओके, प्रत्येक मुलापर्यंत पोलिओचा डोस पोहोचला. And hence we were able to eradicate that particular virus. तो पूर्ण व्हायरस नाहीसा होण्यासाठी आपल्याला हे का जमलं? कारण ही जी प्रोसेस होती, हे सगळे वॅक्सिनेशन लहान मुलांपर्यंत पोहोचणं, लस मुलांपर्यंत पोहोचणं,
ओके, हे सगळे जे आहेत ही जी प्रोसेस आहे ही खूप उत्तम पद्धतीने पार पाडली गेली आणि म्हणूनच आपण पोलिओला इरॅडिकेट करू शकलो. दॅट इज अगेन अ गुड एक्झाम्पल ऑफ गुड गव्हर्नन्स. ओके, सो नाउ yes, somebody is saying beti bachao beti padhao. Okay, as you know, there was an era when people used to determine the sex of the fetus, म्हणजे बाळाचे काय लिंग निदान करून ठरवत असत की मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून फक्त मुलगा होऊ देणे. ह्याच्यामुळं काय काय प्रॉब्लेम झालेले आहेत हे तुम्हाला माहितीये. काही ज्याला म्हणू शकतो आपण की चित्रपटांनी सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. देअर शुड बी द प्रॉपर रेशो ऑफ मेल अँड फिमेल अँड देन ओनली वी आर एबल टू सर्व्हाइव्ह अवर सेल्फ. ओके, जर नुसती मुलंच असतील आणि मुली नसतील तर त्या मुलांना जन्म कोण देणार? सो बेटी बचाव. आणि अजून सगळ्यात महत्वाचं जे आहे बेटी पढाव. ओके, वाय बेटी पढाव? बिकॉज दे शुड बी द इंडिपेंडंट वन. ओके, दे शुड नॉट बी डिपेंडंट ऑन एनीबडी फॉर देअर बेसिक नीड्स अँड म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ अभियान आपण सुद्धा या पद्धतीने विचार करायला पाहिजे की ज्या आपल्या समाजातल्या स्त्रिया आहेत त्यांनी स्वयंपूर्ण होऊन पुढे जायला पाहिजे. आणि मग ह्याच्यासाठी अजून कुठली चांगली योजना आहे? द फ्री विमेन एज्युकेशन टिल 12th स्टँडर्ड, राईट. 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण. ओके, ही सुद्धा एक चांगली योजना आहे की ज्याच्या अंतर्गत मुलींना त्याचा खूप फायदा झालेला आहे. ओके, सो अशा अनेक योजना आहेत, योजना झालेल्या आहेत, येऊ घातलेल्या आहेत. ओके, आता जे आपण म्हणू शकतो की कोरोना वॅक्सिनेशन. ओके, सो इनिशियली इट वॉज, लेट्स से इट वॉज अ बिट गव्हर्नन्स और व्हॉट वी कॅन से अ लॅकिंग गव्हर्नन्स. ती जी प्रोसेस होती ती एवढी स्मूथ नव्हती. ओके, त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत की एक तर लोकसंख्या. ओके, त्या लोकसंख्येच्या प्रपोर्शन मध्ये प्रोडक्शन. ओके, आणि गेल्या वर्षी जो लॉकडाऊन झाला होता, ओके, त्या लॉकडाऊन मध्ये स्प्रेड खूप कंट्रोलमध्ये होता. त्याच्यामुळं या पद्धतीचा स्प्रेड पुढच्या वर्षी येईल ह्याचा एवढ्या प्रमाणात लोकांना अंदाज होता, पण एवढा असेल असं नव्हतं. तिसरं म्हणजे सरकारने जरी जनजागृती केली तरी लोक स्वेच्छेने तयार होणं लस घेण्यासाठी. जेव्हा आता सेकंड वेव्ह मध्ये सगळ्यांना फटका बसला त्याच्यानंतर लोक तयार झाली. अदरवाईज कित्येक लोक सुद्धा नाही म्हणत होती लसीकरण करण्यासाठी. ओके, किंवा स्वतःहून जात नव्हती लसीकरणासाठी. आता सगळेजण जात आहेत. ओके, पण सो इनिशियली इट वॉज अ बिट, लेट्स से, shaking process, but now that governance has taken a hold. ओके, आणि जवळजवळ पुण्यातच काल जवळजवळ 1,00,000च्या वर लोकांना वॅक्सिनेशन झालेलं आहे. ओके, सो ऑफकोर्स द प्रोसेस इज इम्प्रूव्हिंग अँड इट इज गेटिंग टुवर्ड्स अ गुड गव्हर्नन्स. ओके नाही. सो ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत, हे जे वेगळे वेगळे आपण असं म्हणूयात निर्णय आहेत आणि ह्याच्यामुळेच आपल्याला हा चांगला गव्हर्नन्स आणि मिळू शकतो. आणि जर गव्हर्नन्स चांगला असेल, ही जी प्रक्रिया चांगली असेल, लोकांना व्यवस्थित गोष्टी ज्या बेसिक गरजा आहेत आणि सॅटिस्फॅक्शन आहे हे जर मिळत असेल या वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेतनं, इफ देअर इज गुड गव्हर्नन्स ऑफकोर्स देअर विल बी द गुड गव्हर्नमेंट. आणि जसं मी म्हणलं की there could not be a better governance, there could be better governance than previous day. There could be better governance than previous day. आधीच्या दिवसापेक्षा पुढच्या दिवशी आपण ती प्रक्रिया नक्कीच चांगली करू शकतो. कशी चांगली करू शकतो? की आधीच्या चुकातनं शिकून. पण देअर कुड नॉट बी बेस्ट. पण आपण आज जे केलेलं आहे ते बेस्टच आहे हे आपण सांगू शकतो का? नाही, कारण त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला काही दिवसांनी पाहायला मिळणार आहेत. ओके, सो त्या परिणामांच्या आधारे आपण नंतर म्हणू शकतो की हे बेस्ट गव्हर्नमेंट होतं का नाही, राईट.
हा गव्हर्नन्स जो आहे, ही जी प्रोसेस आहे ही चांगली होती का नाही. ओके, सो दिस इज अबाउट द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नन्स. ओके, तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का मुलींनो? नक्की. बाकीच्या मुलींनो काही प्रॉब्लेम आहे का? As I can see, only few of them have marked the attendance. Okay. प्लीज ज्यांनी आपलं चॅट बॉक्स मध्ये नाव टाकलेलं नाही त्यांनी नाव टाका, सो युअर अटेंडन्स विल बी मार्क्ड. आय विल वेट फॉर द मिनिट ऑर सो. ओके, पटापट तुमची नावं, त्याच्या पुढे तुमचं FYB, BSc, BCom, BA, BBA जे काय असेल ते लिहा आणि चॅट बॉक्स मध्ये मार्क युअर अटेंडन्स. ओके, आता आपण एक चांगली असं म्हणूयात की चांगला आपला डेमोक्रेटिक किंवा लोकशाही असलेल्या भारतात आपण राहतो. ओके, आपल्याला खूप चांगले बरेचसे अधिकार आहेत लोकशाहीमुळे. मतदानाचा असेल, एखादी गोष्ट आपल्याला असं वाटतं की चुकीचं होतील तर त्याबद्दल मत प्रदर्शित करणे. ओके, हे जे आपल्याकडे चांगले अधिकार आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत आपल्या देशातल्या, त्याही आपण बघूयात. आणि आय रिक्वेस्ट यू ऑल टू स्टँड अप. आपण आजच्या जी लेक्चरची सांगत आहे ती आपल्या राष्ट्रगीतानी करूयात असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जागेवर उभं राहा. जेव्हा राष्ट्रगीत चालू होईल, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही कुणीही मेसेज करणार नाही तुमच्या अटेंडन्सचा. राष्ट्रगीत झाल्यावर सगळ्यांनी तुमचा अटेंडन्स मार्क करा. तोवर सगळ्यांनी उभं राहायचंय जागेवर. ओके, 1, 2, 3, स्टँड अप. कॅन यू सी माय टॅब गर्ल्स? Yes, ma'am. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल उच्छल जलधि तरंग, तव शुभ नाम जगे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय. येस, ओके. सो दिस वॉज अबाउट माय लेक्चर. गर्ल्स, तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर आय एम पुटिंग माय ईमेल ID ओव्हर हिअर. ओके, यू कॅन शुअरली मेल मी. येस मॅम. एकच मिनिट. ओके, सो मी चॅट बॉक्स मध्ये माझा ईमेल ID टाकलेला आहे. तुम्हाला काही सजेशन्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, यू कॅन शुअरली मेल मी. ओके, आय एम द फॅकल्टी ऑफ सायन्स फ्रॉम सिद्धिविनायक महिला महाविद्यालय. ओके, सो तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही तिथनंही मला विचारू शकता. सायन्स डिपार्टमेंटला आय विल बी अवेलेबल टू यू. ओके, सो आय होप यू हॅड अ गुड सेशन.
काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा. अँड आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. तुमचा पुढचा दिवस आनंददायी जाओ. You have a good and happy day ahead. Girls, bye. See you and have a happy and healthy life. Thank you, ma'am.